नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? माझी रेसिपीमध्ये आज मी शेंगदाणा चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत गप्पा मारायला. चला तर मग आज आपण छानपैकी गप्पा पण मारूया आणि हे काम पण करूया. आता हे शेंगदाणा चटणी सोलापूर प्रसिद्ध शेंगा चटणी आहे. तर तशा पद्धतीनेच मी हे शेंगदाण्याची चटणी वाटणार आहे. तर चला तर मग आता आपण आज रेसिपीला सुरुवात करूया. तर हे गॅसवरती पॅन ठेवायचं आहे. हे पॅन खूप जुनं आहे माझं, कारण ह्यामध्ये मी शेंगदाणेच भाजते. खूप छान भाजतात शेंगदाणे. तुमच्याकडे जर असं पॅन असेल तर तुम्ही पण ट्राय करायला हरकत नाही. ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. तर चला तर मग आता हे 2 वाट्या मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे भाजून घ्यायचं आहे. एकदम खरपूस भाजायचं. बारीक गॅस केला ना की मस्त भाजतात आणि ह्या पॅनमध्ये तर खरंच खूप छान भाजतात. तर चला तर मग हे भाजून घेऊया. तर झालेलं आहे. आता हे छोटंसं सूप आहे माझ्याकडं, कारण दररोजचं डाळ तांदूळ मी ह्या सुपामध्ये पाकडून मी कुकरला लावते. तर नीटनेटकंही थोडंसं काही करायचं असेल तर ह्या सुपानं खूप हलकं वाटतं, म्हणून ह्या सुपाने मी पाकडते, निवडते. तर हे आता शेंगदाण्याचं टरफल काढायचं आहे वरती जे असतं ते, आणि मध्ये खवूट वगैरे काही जाळी लागलेलं असेल तर ते आपण निवडून घेऊया आता. तर झालेलं आहे आपलं. आता घ्यायचं आहे खलबत्ता, कारण मी शेंगदाण्याची चटणी खलबत्त्यातच वाटते. उकळामध्ये खलबत्त्यामध्ये खूप छान लागते शेंगदाणा चटणी. मिक्सरमधली शेंगाची चटणी आमच्या घरी आवडत नाही. आणि चला तर मग आता आपण हे वाटून घेऊया. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये मी मस्त वाटून घेते. आता त्याला अबडधोबडच वाटायचं आहे, कारण ते दाताखाली आलं ना की खूप छान लागते शेंगदाण्याच्या चटणीमध्ये जिरे. आता हे बघू शकता अशा प्रकारे वाटायचं आहे. आता त्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट, चवीपुरते आपल्याला मीठ घालायचं आहे. आता हे तिखट आणि मीठ आणि जिरे हे एकत्र वाटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता झालेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे निवडून स्वच्छ केलेले शेंगदाणे भाजून घेतलेले. तर हे बघू शकता मस्त झालेले आहे. आता आपले शेंगदाणे हे निवडून ते आता घ्यायचं आहे वाटून. आता हे मिक्स करून घेऊया. काही अवघड नाही शेंगदाणे चटणी, किंवा असं लई त्याचं कष्ट पण नाही. खरं जर म्हणलं तर तुम्ही असं खलबत्त्यातच वाटा, खूप छान लागते. चव त्याची टेस्ट खूप छान येते. आता ही मोकळी करून घ्यायची आहे आपल्याला. शेंगदाण्याची चटणी अर्धी तरी झाली वाटायची. आणि आता त्यामध्ये आपल्याला 15 ते 20 लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या. आता त्या पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. वाटून एकजीव करायचं. शेंगदाणा चटणी लसूण घातलेली खूप छान लागते. तेल नका घालू, तेल खवूट होती चटणी घातल्यानंतर असं वरून. आणि तुम्हाला जर तेल घालून चटणी खायचीच असेल ना, तर जेवण करताना तुम्ही ताटामध्ये ज्यावेळेस घेतो चटणी, त्यावेळेस त्यावरती तेल बी कसं घ्यायचं की लसूण घालून तुम्ही ते तेल असं कडवून घ्या. तर ते कडवलेलं तेल तुम्ही त्या चटणीवर घातल्यानंतर खूप छान चव येते चटणीला. आता झालेली आहे आपली हे शेंगदाण्याची चटणी, बघू शकता. बघा आता घ्यायचं आहे काढून बाउलमध्ये काढून घेऊया. सोलापूर प्रसिद्ध शेंगा चटणी तशा पद्धतीनं मी प्रयत्न केलेला आहे वाटण्याचा, कारण हे दररोजचे ह्याच्यातलं काम आहे. काही हे वेगळं नाही किंवा अवघड नाही. दररोजचीच लागते आम्हाला चटणी, त्यामुळं मला काही त्याचं हे नाही, वाटायचं कष्ट वगैरे काही लागत नाही, कारण मी खलबत्त्यातच चटणी वाटते. आणि हे खास चटणी वाटण्यासाठीच मी खलबत्ता घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे आणखीन एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. झालेलं आहे. दोन्ही बाउलमध्ये मी शेंगदाणा चटणी सर्व केलेली आहे. कशी झालेली आहे काय नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी झालेली आहे ते सांगा. तुम्ही पण अशा पद्धतीनं तुम्ही शेंगा चटणी वाटून घेऊ शकता आणि मस्त